नमस्कार. आज आपण बोलणार आहोत SC/ST कायद्याबद्दल. हा कायदा संरक्षणासाठी आहे की सूड घेण्यासाठी? हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि नुकताच सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाने यावर खूप महत्त्वाचा प्रकाश टाकलाय. चला तर मग तो निकाल नेमका काय आहे आणि त्याचा आपल्या सगळ्यांसाठी काय अर्थ होतो हे सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. का? कारण कोणताही कायदा, विशेषतः असा ताकदवान कायदा, हा एका दुधारी तलवारीसारखा असतो. तो ज्यांच्या संरक्षणासाठी बनवलाय त्यांना तर संरक्षण देतोच, पण जर त्याचा गैरवापर झाला, म्हणजे ज्यांच्या संरक्षणासाठी तो आहे त्यांनाच त्रास देण्यासाठी तो वापरला जाऊ लागला, तर विचार करा. सर्वोच्च न्यायालयाच्या एका ताज्या निकालाने नेमका ह्याच धोक्याकडे आपलं लक्ष वेधलं आहे. जेव्हा कायदा संरक्षणाची ढाल न राहता शस्त्र बनतो, तेव्हा काय होतं? तेव्हा तो निरपराध लोकांची आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. विचार करा, साध्या वैयक्तिक भांडणांना जातीय रंग दिला आणि एखाद्याला खोट्या केसमध्ये अडकवलं, हे किती सोपं आणि तितकंच भयानक असू शकतं नाही का? नेमकं हेच या निकालातून स्पष्ट झालं. आणि हेच आहे या संपूर्ण प्रकरणाचं सार. सर्वोच्च न्यायालयाने अगदी ठणकावून सांगितलंय की SC/ST कायदा हा संरक्षणाची ढाल आहे, वैयक्तिक भांडणांमध्ये वापरायचं हत्यार नाही. म्हणजे आपल्यातले साधे वादविवाद त्याला जातीय अत्याचाराचं स्वरूप देणं हा खरं तर त्या कायद्याचाच अपमान आहे, असं कोर्टाने म्हटलंय. चला, आता त्या केसबद्दल बोलूया, ज्या केसमुळे सर्वोच्च न्यायालयाला हे सगळं स्पष्ट करावं लागलं. ही एक अशी केस आहे जिच्यामुळे या कायद्याच्या वापराला एक नवी आणि अत्यंत महत्त्वाची दिशा मिळाली आहे. तर ही केस आहे केशव महतो विरुद्ध बिहार राज्य सरकार. न्यायमूर्ती JB पारदीवाला आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आलं. आता वरवर पाहिलं तर हे एक साधं प्रकरण वाटत होतं, पण जसजसं ते उलगडत गेलं तसतसं यात कायद्याच्या गैरवापराचा एक खूप मोठा धडा लपलेला आहे हे समोर आलं. तर गोष्ट सुरू होते एका अंगणवाडी केंद्रापासून. तिथे काहीतरी वाद झाला. आता वादाचं रूपांतर झालं थेट आरोपांमध्ये. आरोप काय होता? तर तक्रारदाराला जातीवरून शिवीगाळ करण्यात आली. आणि मग काय? प्रकरण थेट SC/ST कायद्याखाली दाखल झालं. आणि इथेच या संपूर्ण विश्लेषणाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो. कारण या केसच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाने SC/ST कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यासाठी 2 अत्यंत महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. हे 2 नियम कोणते आहेत? चला नेमकी बघूया. तर बघा, सर्वोच्च न्यायालयाचे हे 2 नियम अगदी सोपे आणि स्पष्ट आहेत. अट क्रमांक 1, अपमान किंवा धमकी ही फक्त आणि फक्त जातीच्या द्वेषातूनच झालेली पाहिजे. म्हणजे ती व्यक्ती त्या विशिष्ट जातीची आहे म्हणूनच तिचा अपमान केला गेला पाहिजे. आणि अट क्रमांक 2, हे सगळं सार्वजनिक ठिकाणी व्हायला हवं, खाजगीत नाही. आता सार्वजनिक ठिकाण म्हणजे फक्त रस्ता किंवा चौक नाही, तर अशी कोणतीही जागा जिथे बाहेरचे लोक पाहू किंवा ऐकू शकतात. महत्वाचं काय माहितीये? या दोन्ही अटी एकत्र पूर्ण व्हायला हव्यात. एक जरी अट पूर्ण झाली नाही तर तो SC/ST कायद्याखाली गुन्हा ठरत नाही. दोन्ही एकत्रच पाहिजेत. आणि हा मुद्दा तर खूपच महत्त्वाचा आहे. समजून घ्या, फक्त तक्रार करणारी व्यक्ती SC/ST समाजाची आहे एवढं पुरेसं नाही. तो जो अपमान आहे ना, तो जाणून बुजून हेतुपुरस्कर त्या व्यक्तीच्या जातीलाच लक्ष करून केलेला असावा. उदाहरणार्थ, समजा भांडणात कोणी कोणाला भिकारी म्हटलं. हा अपमान आहे, यात शंका नाही, पण तो SC/ST कायद्याखाली गुन्हा नाही. पण जर कोणी हेतुपुरस्कर जातीवाचक शब्द वापरून अपमान केला असेल तरच हा कायदा लागू होतो. म्हणजे काय? तर तो वाईट हेतू सिद्ध होणं गरजेचं आहे. बरं, आता कायद्याच्या 2 अटी तर आपण पाहिल्या, पण आता येऊया पुराव्याकडे. कारण पुराव्याबद्दलही कोर्टाने एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. आणि खरं सांगायचं तर आरोपींविरुद्धचा खटला रद्द होण्यामागे हेच प्रमुख कारण होतं. किती पुरावा होता? 0. हो, 0. FIR आणि चार्जशीटमध्ये केशव महतो यांनी नेमकं काय केलं, कोणता शब्द बोलले, याचा एकही ठोस उल्लेख नव्हता. त्यांच्यावर एकही स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट आरोप नव्हता. काहीच नाही. आणि इथेच या केसचं सगळं चित्र स्पष्ट होतं. न्यायालयाच्या निष्कर्षाप्रमाणे अपीलकर्ते म्हणजे केशव महतो यांनी स्वतःच्या तोंडून एकही चुकीचा शब्द काढला नव्हता. जी काही शिवीगाळ झाल्याचा आरोप होता त्यात त्यांचा थेट सहभाग कुठेच सिद्ध झाला नाही. त्यामुळेच न्यायालयाने काही गोष्टी अगदी निक्षून सांगितल्या. एक म्हणजे केवळ काही आरोपींसोबत घटनास्थळी हजर होता म्हणजे कोणी गुन्हेगार होत नाही. दुसरं,
आरोप हे गोलमाल सर्वसाधारण असून चालणार नाहीत, ते अगदी विशिष्ट पाहिजेत की या व्यक्तीने हे केलं. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कायद्याच्या दरबारात केवळ आरोप चालत नाहीत तर ठोस पुरावे लागतात. बरं, हे सगळं झालं कायद्याच्या गोष्टी. पण आता आपण वळूया या निकालाच्या सामाजिक परिणामांकडे. म्हणजे आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी या निकालाचा नेमका अर्थ काय? अशा कायद्यांचा गैरवापर का होतो याची काही कारणं आहेत. कधीकधी वैयक्तिक सोड घेण्यासाठी, कधी भ्रष्टाचारासाठी, तर कधी कुणावर दबाव टाकण्यासाठी. आणि जेव्हा कायदा या अशा कारणांसाठी शस्त्र म्हणून वापरला जातो तेव्हा न्यायच धोक्यात येतो. म्हणूनच एक नागरिक म्हणून आपली जागरूकता खूप महत्वाची ठरते. मग एक जागरूक नागरिक म्हणून आपण काय करू शकतो? सगळ्यात पहिलं, कोणत्याही तक्रारीमागे खरा हेतू काय आहे हे तपासा. ती खरी आहे की सूड घेण्यासाठी केली आहे? दुसरं, पुराव्याची मागणी करा. आरोपांना ठोस पुरावा लागतोच. तिसरं, पोलिसांकडून निष्पक्ष तपासाचा आग्रह धरा. खोटे दावे ओळखणं हे त्यांचं काम आहे. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपले हक्क जाणून घ्या. कायदा समजून घ्या, म्हणजे त्याचा गैरवापर टाळता येईल. आणि शेवटी या सगळ्यातून एकच संदेश मिळतो: जाणून घ्या आणि आपल्या हक्कांचा योग्य वापर करा. कायदा हा संरक्षणासाठी आहे, कुणाचा छळ करण्यासाठी नाही. हा निकाल कायद्याचा आदर करायला शिकवतो, त्याचा गैरवापर करायला नाही. पण खरा प्रश्न हा आहे की आपण सगळे एक नागरिक म्हणून ही जबाबदारी ओळखायला आणि ती पार पाडायला तयार आहोत का? यावर विचार नक्की करा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.